अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय असं पठन करत आहोत आणि आज आपण अध्याय 12वा हा पठन करणार आहोत. तर त्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर अध्यायाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजान बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोण, बाळप्पाने धावण दृढ चरण धरियेले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी, जीभ मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्यान माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्थता होतसे. हे बाळप्पांनी पाहोण नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरोणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिनी, कागदाची पुडी वेंबीतुनी पडली होती पाहता उकलन, विष त्याते निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतुनी उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने.
श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकोण बाळप्पा मनी खिन्न झाला, स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण, तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकिल्या, चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुणी चाकरी करी, ऐसे लिहिलेसे. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजन परमस्तु. महाराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथे थांबते. भेटूया उद्या पुन्हा अध्याय क्रमांक 13. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.